नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता डिवोर्सचे पेपर पार्थने काव्याला दिलेले असतात. तर काव्या आता ठामपणे नकार देत म्हणते की मला घटस्फोट नकोय. तो माझा अँगर इश्यू होता, म्हणूनच मी वकिलांना घरी बोलवलं होतं, पण तुम्ही त्याचा गैरसमज करून घेतला. जर मला घटस्फोट घ्यायचा असता तर मी एवढे 2 महिने थांबले नसते. तर पार्थ म्हणतो की हे तुम्ही मला बरं वाटावं म्हणूनच बोलताय, पण आता नाती पहिल्यासारखी होऊ शकत नाही, असं म्हणत तो आता बाहेर झोपायला जात असतो. तर काव्या म्हणते की पार्थ तुम्ही कुठे चालला? तेव्हा पार्थ म्हणतो की मी बाहेर खाली हॉलमध्ये झोपायला चाललो आहे. तर काव्या म्हणते की नाही, तुम्ही इथे झोपा, मीच जाऊन बाहेर झोपते, असं म्हणत काव्या जबरदस्तीने आता बाहेर पडते. तेच दुसरीकडे जीवाचेही तेच हाल झालेले असतात. नंदिनी त्याला डिवोर्स देत असते. तर जीवा आता खूपच घाबरलेला असतो, कारण नंदिनीचं असं वागणं त्याला अजिबात पटलेलं नसतं. नंदिनी एवढं टोकाचं पाऊल उचलेल त्यानंतर सगळ्याच कुटुंबाला आपण काय खरं सांगायचं, याचाच विचार करत तो आता फेऱ्या मारत असतो आणि त्याला दिसतं की हॉलमध्ये कोणीतरी झोपलंय. जवळ आल्यानंतर त्याला कळते की ही तर काव्य आहे. तो समजून जातो की ही इथे झोपली आहे, म्हणजेच दादासोबत हिचं भांडण झालं असेल. जीवाला आता काव्यासोबतचे एक जुने क्षण आठवू लागतात आणि तो विचार करतो की आपण दोघं जर एकत्र असतो तर किती बरं झालं असतं. खरं तर आपण दोघं एकत्र आलो नाही आणि आपल्यामुळेच पार्थ आणि नंदिनी ताईसुद्धा वेगळे झाले आणि आता आपल्याला डिवोर्स देऊन त्यांना आणखीनच त्रास होणार आहे. तर जीवा रडतच काव्याला सगळं दुखणं सांगत असतो. तर काव्य ही झोपलेली नसते, तिला जीवाचं बोलणं ऐकून रडू येत असतं.